नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण रव्याचे मेदू वडे किंवा रव्याचे वडे कसे करायचे ते बघणार आहोत। वरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊसूत असणारे हे वडे अगदी 15 मिनिटात करून तयार होतात। अगदी झटपट रेसिपी आहे, वेळ न घालवता चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। रव्याचे इन्स्टंट असे मेदू वडे तयार करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी एवढं पाणी टाकून अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। मीठ आहे ते छान असं पाण्यामध्ये वितळलेलं आहे आणि आपल्याला या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला 1-2 मिनिटांमध्ये उकळी आलेली आहे आणि यामध्ये मी टाकून घेणार आहे 1 वाटी एवढा रवा। इथं रवा आहे तुम्ही बारीक वापरलेला आहे, याच्याऐवजी तुम्ही मोठा रवा वापरला तरी चालेल, पण त्यावेळेला तुम्हाला इथं पाणी आहे ते 1.5 वाटी टाकायचं आहे आणि 1 वाटी रवा टाकायचा आहे। इथं रव्याने पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे। आता आपल्याला मेदू वडे अगदी क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये मी टाकून घेणार आहे अगदी 1 चमचा एवढं तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आपल्याला जे हे रव्याचं मिश्रण आहे ते तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे इथं हे तुम्ही बघा, तांदळाचं पीठ आहे ते अगदी कोरडं आहे, त्यामुळे हे रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होणार नाही, पण काहीच हरकत नाही। हे मिश्रण आहे ते आपल्याला 5 मिनिटापर्यंत इथं झाकून ठेवायचं आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं गॅसची फ्लेम आहे ती बंद आहे, कारण हे मिश्रण आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि छान असं हे थंड झालेलं आहे। आता यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी एवढं दही। हे दही टाकून आपल्याला जे पीठ आहे ते छान असं आपण जसं चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीनं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। इथे पीठ मळताना जर ते हाताला चिटकते असं वाटत असेल तर अगदी 1 ते 2 थेंब तुम्ही इथं तेलाचा वापर करू शकता, म्हणजे पीठ आहे ते छान असं मऊसूत तयार होतं। इथं पीठ आहे ते मी छान मळून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये टाकूयात काही भाज्या। इथं तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या तुम्ही वापरू शकता। इथे वडे आहे ते थोडेसे तिखट होण्यासाठी अगदी बारीक कापून 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि यामध्ये अर्धा चमचा एवढा जिरे टाकलेला आहे। इथं ओल्या नारळाचे काप असतील तरीही तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि परत एकदा छान असं आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। इथे छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं तेल टाकून हे पीठ आहे ते परत एकदा छान असं मी मऊ करून घेते। इथं पिठाचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, या पद्धतीनं आपल्याला अगदी मऊसूत हे पीठ मळायचं आहे, म्हणजे आपण ज्या वेळेला वडे करतो त्यावेळेला ते चिरले जात नाहीत किंवा तेलात ते फुटत नाहीत। त्यामुळे आपल्याला पीठ आहे ते अगदी व्यवस्थित इथं मळायचं आहे। इथं अगदी मऊ टेक्स्चर आपल्या पिठाचं आलेलं आहे आणि ही कन्सिस्टन्सी आहे ते अगदी योग्य आहे। तर यानंतर आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत। मी इथं पिठाचा छोटासा पोर्शन घेतलेला आहे आणि छान असं त्याला गोल आकार देऊन इथं तुम्ही बघू शकताय आपण वडा तयार करून घेणार आहोत। या पद्धतीनं छान असे आपले वडे आहेत ते तयार होतात। तुम्ही इथे बघू शकताय आपल्या वड्याला एकही चिरणी पडलेली नाही किंवा एकही वडा आहे तो इथं फुटलेला नाही, म्हणजे हे पीठ आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे। याच पद्धतीनं मी राहिलेले सगळे वडे आहेत ते तयार करून घेते। आपले वडे तयार होत होते तोपर्यंत कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आत एक छोटासा पिठाचा गोळा टाकून घेतलेला आहे। तर पिठाचा गोळा आहे तो वर आलेला आहे, म्हणजे आपलं तेल आहे ते छान असं इथं तापलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण वडे टाकून हे वडे आहेत ते मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत। 2 मिनिटापर्यंत आपल्याला हे वडे आहेत ते अजिबात हलवायचे नाहीत। 1-2 मिनिटानंतर इथं हे वडे आहेत ते मी छान असे पलटून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकताय त्याचा सोनेरी कलर आपल्या वड्यांना हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। याच पद्धतीने आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती हे वडे आहेत ते छान असे 3 ते 4 मिनिटापर्यंत तळून घ्यायचे आहेत, कारण आपण जर हाय फ्लेमवरती हे वडे तळले गेले तर वरचा जो भाग आहे तो तळला जातो आणि आतला जो भाग आहे तो कच्चा राहतो। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले हे वडे आहेत ते छान असे तळले जातात। इथं तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी रंगावर आपले वडे आहेत ते इथं तळले गेलेले आहेत। हे वडे आहेत ते मी काढून घेते। याच पद्धतीनं आपल्याला जे राहिलेले वडे आहेत तेही तळून घ्यायचे आहेत। इथे सगळे वडे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत। हे वडे आहेत ते तुम्ही बघू शकताय अगदी सोनेरी रंगावर खूप छान तयार झालेले आहेत। हे वडे तुम्ही दह्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता किंवा तुम्हाला जर हे वडे असेच खायचे असतील तरीही तुम्ही ते खाऊ शकता। इथे क्रिस्पी असणारे कुरकुरीत होणारे हे रव्याचे वडे अगदी 15 मिनिटात मी तयार केलेले आहेत। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून हे रव्याचे वडे आहेत ते एकदा घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।